दरम्यान लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं, 2029ला पॉलिटिकल स्टँड घेणार असं TV9 मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये अभिजित दिपकेंकडून भूमिका स्पष्ट करत म्हणण्यात आलंय. तर लाठीचार्ज नंतर विद्यार्थ्यांची गर्दी वाढली, नंतर सरकारनं राजीनामा घेतला असंही दिपकेंनी म्हटलं. CJPला विदेशी फंडिंग होत असेल तर गृहमंत्र्यांचं हे अपयश असल्याचं दिपके म्हणाले. आंदोलन झालंय 2011ला अण्णा आंदोलन झालं होतं, ते मी होतो तिथे. ते एक आम्ही आंदोलन बघितलं, त्यामुळे सरकार बदललं. येस, एक हे जेनझीचं पहिल्यांदा आपल्या देशात जेनझीचं हे पहिलं आंदोलन आहे. त्यानंतर तुम्हाला असं वाटतं काय की लोकांनी सरकारही बदलावं? ते लोक ठरवतील सर. मी एकटा कसं काय सांगू? लोक ठरवतील. जर लोकांना वाटलं सरकार ऐकत नाहीये, सरकार सुधरत नाहीये, तर येणाऱ्या निवडणुकीत ते बदलून टाकतील. नाही बघा कसं आहे, आणि सरकार बदलणं काही वाईट नाहीये. हा, एका लोकशाहीसाठी सरकार बदलत राहणं खूप गरजेचं आहे. कारण की जेव्हा एक सरकार खूप काळासाठी राहती तेव्हा ती सरकार अहंकारी होऊन जाते. हा एक तुमचा पॉलिटिकल स्टँड आहे की सरकार बदललं पाहिजे. बघा तुम्ही आता मी म्हणतो लोकशाहीसाठी चांगलं आहे. हा सरकार का नाही बदलली पाहिजे? हा कारण की कुठली एका पार्टीची किंवा कुठल्याही एकच सरकार असावी हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही पॉलिटिकल सायन्सच्या स्टुडंटला विचारा, ओके, सरकार बदलत राहणं हे लोकशाहीसाठी चांगले आहे. तसेच नरेंद्र मोदी आले ना. नरेंद्र मोदी सरकार बदलण्यामुळे झाले, त्याच्यात वाईट